काही पदार्थ ना एवढे सोपे असतात ना, आपण त्यांना उगाचच अवघड करून टाकतो. तुमचा विश्वास बसणार नाही की ही शंकरपाळी एवढ्या सोप्या पद्धतीने होऊ शकते. म्हणजे एखाद्याची शंकरपाळी खूप कडक होत असेल किंवा मग साहित्याचं प्रमाण चुकत असेल. कधी गोड होतात तर कधी गोड होत नाहीत किंवा मग खूप तेलकट होतात. तर आज ना मी तुमच्यासोबत अतिशय सोपी पद्धत शेअर करणार आहे की जी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. गॅस बंद आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. तर तुम्ही हे प्रमाण ग्लासाने, वाटीने किंवा कपाने कशानेही घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मी इथे वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे. ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे. त्यानंतर इथे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला हे तेल लागणार आहे. इथे आपण तुपाचा अजिबात वापर केलेला नाहीये. हे रोजच्या खाण्यातलं आपलं तेल आहे, ते इथे मी घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर इथे अगदी कमी गॅसवरती याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातली साखर विरघळेल. या पद्धतीने आपल्याला याचा पाक वगैरे अजिबात करायची गरज नाहीये. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला यातली साखर पूर्णपणे विरघळून द्यायची आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पिठी साखरचा सुद्धा वापर करू शकता, तरी सुद्धा चालेल. हलकंसं हे मिश्रण कोमट झालं की याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात की यातली साखर पूर्णपणे विरघळत आहे. चांगलं याला असं मिक्स करत राहायचं आहे. साखर विरघळण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात साखर ही विरघळल्या जाते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली साखर यातली विरघळायला चालू झालेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये ही साखर विरघळून निघते. तर हे पहा, पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. तर मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे जेव्हा हे थंड होईल तेव्हा आपण यामध्ये मैदा ॲड करणार आहोत. तर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर मीठ नक्की घाला. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मिठामुळे खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे मीठ नक्की घाला थोडंसं. तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये लागेल तसा थोडा थोडा यामध्ये मैदा घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडा थोडा करून मैदा घ्यायचा आहे. तर शक्यतो यामध्ये मैदा घेताना आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. मैदा चाळल्यामुळे शंकरपाळी ही खूप छान खुसखुशीत बनतात. त्यामुळे मैदा शक्यतो चाळूनच घ्या आणि त्याला लेयर्स सुद्धा खूप छान पडतात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये बसेल तेवढा म्हणजे लागेल तेवढा यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे. तर तुम्ही पाहिलं मंडळी, अतिशय सोपी पद्धत आहे. इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे तेल लागलेलं आहे. तर तुम्ही इथे तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकतात, तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाहीये. पण ज्या वेळेला जर तूप नसेल तर तुपाऐवजी आपण तेलामध्ये सुद्धा शंकरपाळी अतिशय उत्तमरित्या बनवू शकतो. अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत ही शंकरपाळी बनून तयार होतात. तर मी तुम्हाला शेवटी सांगेलच की मला यामध्ये एकूण मैदा किती लागला आहे. कारण वाटी आपण किती मोठी, छोटी, कुठलं प्रमाण घेतोय त्यानुसार सुद्धा मैदा लागू शकतो. तर इथे आपण वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे एकूण 5 वाट्या मैदा लागलेला आहे. तर तुम्हाला इथे कमी जास्त मैदा लागू शकतो थोडाफार. इथे घट्ट असा गोळा मी याचा मळून सुद्धा घेतलेला आहे. तर आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये. लगेच आपल्याला याची शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे. सॉफ्ट असा आपला डो बनून तयार झालेला आहे. तर आता आपण लगेच याची शंकरपाळी बनवायला घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला
याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना मध्यम स्वरूपाची लाटायची आहे आपल्याला. जास्त पातळही नको आहे आणि जास्त जाडही नको आहे. अगदी मध्यम स्वरूपाची शंकरपाळ्यासाठी पोळी जर लाटली ना तर शंकरपाळी छान खुसखुशीत अशी बनून तयार होतात. कारण तुम्ही जर खूपच पातळ लाटली तर मग काय होतं, ते कडक होतात आणि खूपच जाड लाटली तर मग ते नरम पडतात. त्यामुळे मध्यम स्वरूपाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत. तर तुम्ही शंकरपाळ्याचा आकार तुमच्या आवडीनुसार इथे देऊ शकतात. छोटा, मोठा, लहान तुम्हाला आवडेल तसा किंवा स्क्वेअरमध्ये किंवा इथे आपण डायमंड सुद्धा देऊ शकतो. बरेच जण डायमंड आकाराचे सुद्धा शंकरपाळे बनवतात. त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार इथे नक्कीच याला आकार देऊ शकतो. तर हे पहा, तुम्ही पाहिलं ना, अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यात अगदी झटपट पद्धतीने शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहिलेलं आहे. तर हे पहा मंडळी, पूर्ण मी इथे लाटून घेतलेलं आहे आणि आपण शंकरपाळी कट सुद्धा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर मी इथे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे. मध्यम स्वरूपाचं तेल गरम हवं आहे शंकरपाळी तळण्यासाठी. जर तुम्ही सुरुवातीला गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर शंकरपाळी ही आतून कच्ची राहतात आणि ती वरून लाल होतात. त्यामुळे सुरुवातीला एकदम कमी गॅस असेल ना तरी सुद्धा चालेल, पण जास्त ठेवू नका. जशी जशी शंकरपाळी तळत येतात ना त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी थोडी त्याला हलवायची आहे आणि टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाहीये. 2 मिनिटं त्याला ठेवायचं आहे, कारण शंकरपाळी ही फुलायला लागतात. त्यामुळे थोडा त्याला वेळ द्यायचा आहे फुलण्यासाठी. तर हे पहा, तुम्ही पाहू शकतात की शंकरपाळी ही फुलून वर येत आहे आणि जेवढी आपण लाटली होती ना त्यापेक्षा हे डबलनी फुगलेली आहेत. तुम्हाला दिसत असेल की हे पहा, मस्त आपली शंकरपाळी ही हळूहळू तेलाच्या वरती येत आहेत आणि ती फुलत सुद्धा आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा, आपली शंकरपाळी अजून तळलेली नाहीयेत, एवढीच अशी तळलेली आहेत, मध्यम स्वरूपाची झालेली आहेत ही. अजून याला थोडासा डार्क रंग आला ना मग आपण याला काढून घेऊयात. तर याला सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ही शंकरपाळी सगळीकडे सारख्या रंगावर तळल्या जातील, एवढी याची काळजी घ्यायची आहे. तर मंडळी, आपली शंकरपाळी तळून झालेली आहे. जास्त पण लाल नाही करायचे. जास्त पण लाल केले तर ते मग कडक होतात आणि खुसखुशीत होत नाहीत. तर मंडळी, तयार झालेली आहेत आपली अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बिस्किटासारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी. पाहिलत ना तुम्ही, अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे. अतिशय तुम्ही अगदी पहिल्या वेळेस जरी बनवणार असाल ना तरी हे मेजरमेंट जर घेतलं ना तर तुमचं प्रमाण कधीच चुकणार नाही आणि शंकरपाळी सुद्धा अगदी तुमचे याच पद्धतीने खुसखुशीत बिस्किटासारखी बनून तयार होतील. मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून सुद्धा दाखवलेली आहे. अगदी अलगद एका बोटाने ही शंकरपाळी तुटत आहे. याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की किती आतून ही खुसखुशीत आणि कमी तेलकट झालेली आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.